मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 7. आम्ही नगरातून युद्धशाळेकडे चाललो. मी बाबांना विचारलं, महाराजांच्या डोळ्यांना काय झालंय? ते अंध आहेत बाळ, आणि म्हणूनच त्यांची पत्नी राजमाता गांधारी देवीसुद्धा समदुःखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात. राजमाता गांधारी देवी? हो, युवराज दुर्योधनांची माता. त्यांना आणखी 99 पुत्र आहेत. आता युद्धशालेत त्या सर्वांना तू पाहशीलच. महाराज पांडूंचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील. पांडव? हो, या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते, पण ते अकालीच वारल्यामुळं हे राज्य त्यांचे बंधू धृतराष्ट्र यांच्याकडे आलं. त्या महाराज पांडूंचे जे 5 पुत्र आहेत त्यांना नगरजन पांडव म्हणतात. म्हणजे कुरुकुलात 105 राजकुमार आहेत तर एकूण 5 पांडव आणि 100 धार्तराष्ट्र. इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. आणि हो, 2 महाराज, एक पितामह भीष्म. बाबा म्हणाले, 2 महाराज कोण? एक महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदुर. विदुर महाराज कसे? मगाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात. होय बाळ, महाराज धृतराष्ट्रांचे गुरुदेव विदुर हे बंधू आहेत, पण त्यांनी राजसन्यास घेतलाय. संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात. हे राज्य, हा राजवाडा, हे वैभव, यापैकी कशावरच त्यांनी अधिकार सांगितला नाही. पण मग ते इथे कसे राहतात? आपल्या आंधळ्या भावाचा राज्यकारभार लंगडा पडू नये म्हणून. त्यांच्या प्रत्येक शब्दाला इथं मान आहे. तसाच पांडवांची माता राजमाता कुंती देवींनाही. राजमाता कुंती देवी? मी काहीतरी प्रश्न विचारणारच होतो, इतक्यात कडेच्या कुंजातून एक कोकिळ जोरजोरात कुहू कुहू करत अशोकाच्या झाडावरून भरकन उडाला आणि आमच्या डोक्यावरून निघूनही गेला. मी त्याच्याकडं पाहिलं. मला भगदत्ताची आठवण आली. तो एकदा म्हणाला होता, सप्तस्वरात तान मारणारा कोकिळ कावळीच्या घरट्यात वाढत असतो, कारण त्याच्या आईनंच त्याला कावळीच्या घरट्यात जन्म घ्यायला लावलेलं असतं. किती वेडा आहे हा भगदत्त. अरे, कोकिळ कुठे वाढतो याच्याशी काय करायचंय? योग्य काल येताच असं म्हणतं दणाणून टाकणारी त्याची तान ऐकू आली म्हणजे झालं. चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो. ते मंदिर भगवान विष्णूंचं होतं. त्याचा कळस सोन्याचा होता. मावळत्या किरणात तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता. सोनेरी किरण परावर्तित होत होते. महाराजांनीच तो कळस बसवलाय. त्या कळसाकडं बोट दाखवत बाबा म्हणाले. मी विचार करू लागलो. या मंदिराला सोन्याचा कळस बसवणारा इथला राजा आंधळा आहे. हे अफाट वैभव त्याचं आहे, पण ते त्याला डोळाभर कधी दिसतच नाही. आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन ते न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारं दैवच आंधळं नाही काय? 100 मुलगे आणि हे एवढं अमाप राजवैभव असलेल्या या राजाला भाग्यवान म्हणायचं की ते सगळं पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून अभागी म्हणायचं? आपले 100 पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्या नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो लक्ष कसं ठेवत असेल? छे, काही प्रश्नांचं उत्तरच देता येत नाही. बाळ, गेल्यावर गुरुदेवांना लागलीच वंदन कर. बाबांनी जाता जाता मला सूचना केली. बाबा कसे दिसतात हो गुरुदेव? मी औत्सुक्यानं विचारलं. कसे म्हणून सांगू? आता बघशीलच तू त्यांना. आम्ही लगबगीनं चालू लागलो. नगरातले रस्ते नगरजनांनी फुलून गेले होते. दोन्ही बाजूंना उंचच उंच प्रासाद उभे होते. मंदिरांचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते. तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं. मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडं जात होत्या. व्यापारपेठा गजबजून गेल्या होत्या. पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एका प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो. त्याच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या पाषाणांचा तट
दूरवर निमुळता होत गेला होता. महाद्वाराच्या भव्य कमानीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता. द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं. आम्ही वाकून आत गेलो. ती कुरुमची युद्धशाला होती. आता सभोवती मोठी दालनं होती आणि मधोमध एक योजन घेराचा एक भव्य आखाडा होता. त्याचे अनेक भाग पडले होते. एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता. त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती. अनेक मल्ल युवकांच्या जोड्या त्यात एकमेकांवर डाव प्रतिडाव करत झुंजत होत्या. त्या आखाड्यात मध्यभागी एक थोराड अंगाचा गौरवर्णी युवक दंड थोपटत गोलाकार नाचताना दिसला. त्याच्या जवळपास कोणीच फिरकत नव्हतं. हात उंचावून तो आखाडाभर थै थै नाचत होता. कर्णा, तो राजपुत्र भीम बघ, आखाड्यात कसा सर्वांना आव्हान देत फिरतोय, त्याच्याकडं बोट दाखवत बाबा म्हणाले. दुसऱ्या बाजूला अश्वरोहणाची भव्य जागा मोकळी सोडली होती. त्या जागेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोऱ्या आखल्या होत्या. त्यांना धावताना सतत अडथळा यावा म्हणून जागजागी खंदक खणले होते. काही खंदक पाण्यानं भरले होते. ठिकठिकाणी उंचच उंच कुंपणं उभी केली होती. अनेक युवक ते सर्व अडथळे लीलया ओलांडून घोडी शिकवताना दिसले. पूर्वेकडील बाजूला खड्गांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण केलं होतं. त्याच्या कडेच्या सळ्यांवर विविध आकाराची चिलखतं आणि लहान मोठी ढाली टांगल्या होत्या. अनेक योद्धे खड्गांचा खणखणाट करत होते. एकमेकांवर दात ओठ खात तुटून पडत होते. पश्चिमेच्या बाजूला त्याच आकाराचं एक गोलाकार पटांगण होतं. गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते, गर्जना करत मंडलं घेत होते. शूल, तोमर, शतघ्नी यासारखी लहान मोठी अशी अनेक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती. सभोवतीची दगडी दालनं अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरली होती. त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी मध्यावर दिसेल असा एक उंच आणि लांबरुंद असा लक्षवेधाचा दगडी चौथरा होता. त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकारांची फुलांनी सजवलेली धनुष्य मांडली होती. एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते. समोर अनेक लक्ष ठेवली होती. त्या चौथऱ्यांवर एक सावळ्या रंगाचा युवक वीरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता. हातातील धनुष्याची प्रत्यंचा त्याच्या कानापर्यंत खेचली होती. एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्याची बाहुली त्यानं बाणाच्या टोकावर स्थिर केली होती. त्याच्या जवळच एक सैलसर वस्त्र घातलेला, शुभ्र दाढी असलेला, डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला, उंच असा एक वृद्ध उभा होता. त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती. त्या सावळ्या युवकाच्या प्रत्यंचेवरचा हात त्यानं सरळ केला. काहीतरी तो त्याला समजावून सांगू लागला. युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता. बाबा त्या युवकाकडं बोट दाखवत म्हणाले, बाळ, तोच तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन, आणि त्याला सूचना देत आहेत ते त्याचे पूजनीय गुरुदेव द्रोण. धनुर्धर अर्जुन? असे नका, पण त्याला त्यापेक्षा ऐटदार वीरासन नाही का घालता येणार? एक विचार माझ्या मनात येऊन गेला. गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते. त्यांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शोभून दिसत होती. आम्ही आखाड्यातील मार्गानं चौथऱ्याकडं चालू लागलो. भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातली उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं. आपणही आता आत उतरावं आणि मंडलं घेत आवेशानं गदेचे आणि खड्गांचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर करावेत. आपणही नाठाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं. हत्तीची सोंड धरून त्याला पिसळवावा आणि त्याला दमवून शेवटी त्याच्या पाठीवर आरूढ व्हावं. चौथऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं आणि वीरासन कसं ऐटदार घालायला हवं हे एकदा नीटपणं त्याला दाखवून द्यावं. मल्लविद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यासारख्या फेऱ्या मारणाऱ्या त्या दांडगट भीमाशी हौदा खेळून त्याची रगही जिरवावी.
आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौथ्यावर आलो. वर बसलेल्या राजकुमार अर्जुनानं एक बाण सोडला. समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्षात तो सपकन घुसला. गुरुवर्य द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदानं गरजले, साधू! अर्जुना, पण जवळ जाऊन तुझा तो सूचीपर्ण बाण लक्षात कितपत घुसलाय ते नीट पहा. अर्जुन आज्ञाधारकपणे उठला आणि दमदार पावलं टाकत लक्षाच्या दिशेनं निघून गेला. इतक्यात बाबा पुढं आले. चौथऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरुवर्य द्रोणांना वंदन केलं. मी गुरुवर्य द्रोणांकडं पाहिलं. ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते. संध्याकाळची मावळती किरणं त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळं ती रुपेरी रंगात चमकत होती. दाढीचे भरगच्च लांबसडक केस सरळ पोटापर्यंत उतरले होते. त्यातल्या काही बटा वाऱ्यांमुळं इकड्या तिकड्या भुरूभुरं उडत होत्या. कपाळावर, दंडावर आणि उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते. भव्य कपाळावर वार्धक्यामुळं आठांचं जाळं पसरलं होतं. नाक सरळने तरतरीत होतं. त्यांच्या भुवयासुद्धा पांढरा शुभ्र होता. त्याखालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते. तरीही त्यात शांतता होती. मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं. त्या गुरुवर्यांच्या देखरेखीखालीच माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती. हा माझा पुत्र कर्ण, बाबांनी त्यांना सांगितलं. माझी फार मोठी अपेक्षा होती की माझ्या कानातल्या कुंडलांबद्दल ते आता मला काहीतरी विचारतील. पण निर्विकारपणं ते नुसतेच म्हणाले, तुझा पुत्र अधिरथा, मग आज युद्धशालेत कसं काय आणलंस त्याला? आपल्या चरणांवर घालण्यासाठी. माझ्या चरणांवर कशासाठी? राजकुमारांबरोबर यालाही थोडंसं शिक्षेचं, युद्धविद्येचं शिक्षण मिळालं तर? राजकुमारांबरोबर? अधिरथा, युद्धविद्या हे केवळ क्षत्रियाचं कर्तव्य आहे. तुझ्या पुत्राला हवं तर या युद्धशालेत शिष्य कर, कृपांच्या पथकात. पण त्याला राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल? बाबांचा चेहरा क्षणकाल काळवंडला. काय बोलावं तेच त्यांना समजेना. शेवटी ते कसं तरी म्हणाले, जशी आज्ञा गुरुदेव.